गडिंग्लज शहरात सध्या 46.62 कोटी रुपये खर्चाच्या पाईपलाईनचे काम पूर्णत्वास गेले असून काही ठिकाणी किरकोळ कामे सुरू आहेत। या कामासाठी पालिकेने नियुक्त केलेल्या ठेकेदार कंपनीने संपूर्ण गडिंग्लज शहरात रस्ते खणले होते आणि या खणलेल्या रस्त्यामुळे गडिंग्लज शहरात सर्वत्र धुळीचे साम्राज्य निर्माण झाले आहे। तसेच पडलेल्या मोठमोठ्या खड्ड्यांमुळे वाहन चालक सुद्धा वैतागले आहेत। कंपनीच्या या बोंगळ कारभारामुळे नागरिकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत असल्याने आता या प्रश्नाकडे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हाध्यक्ष नागेश चौगुले यांनी लक्ष वेधले असून काही दिवसातच आता पावसाचे दिवस चालू होणार आहेत। त्यामुळे शहराची अवस्था दयनीय होईल आणि नागरिकांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागेल। त्यामुळे पालिकेने त्वरित कंपनीला सर्व रस्ते दुरुस्त करण्याचे आदेश द्यावेत, अन्यथा आम्हाला सर्व नागरिकांच्या सह रस्त्यावर उतरावे लागेल, असा इशारा नागेश चौगुले यांनी गडिंग्लज नगरपालिकेला आज दिला आहे। मी नागेश चौगुले, महाराष्ट्र नवनिर्माण सेना कोल्हापूर जिल्हा अध्यक्ष ग्रामीण। गेल्या 2 महिन्यापूर्वी गडिंग्लज नगरपालिकेने जी 46 कोटीची जी पाईपलाईन काढलेली आहे त्या पाईपलाईनचं काम झालेलं आहे, पण गडिंग्लज शहरभर या पाईपलाईनसाठी जो रस्ता उकरलेला आहे त्याचे खड्डे पडलेले आहेत, पण ते अजूनही भरून काढलेले नाहीत। आज गडिंग्लज शहरामध्ये बघायला गेलं तर वाहनांना 2 व्हीलरवाले असतील किंवा कॉलेजचे विद्यार्थी असतील तर यांना रस्त्यामधून जाणं अवघड झालेलं आहे। मी मागच्या वेळेला त्यांना विचारलं होतं की ज्यावेळेला हे रस्ते खणणार त्यावेळेला ते पाईपलाईन पूर्ण झाल्यानंतर परत ते डांबरीकरण करणार। गेले 2 महिने झाले, मला वाटते जवळपास पाईपलाईनचं काम 100% झालेलं आहे। त्याची अजून काय देखभाल दुरुस्ती करतायत माहीत नाही, पण हा मार्च महिना आहे। येणाऱ्या मार्च महिन्यानंतर एप्रिल महिना सुरू होईल आणि पावसाचं वातावरण कधी सुरू होते माहीत नाही, पण जर का पावसाचं वातावरण सुरू झालं आणि या रस्त्याची डागडुजी किंवा हा नवीन रस्ता जर केला नाही तर गडिंग्लज शहर एक चिखलमय झाल्याशिवाय राहणार नाही। त्यामुळं महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं आतापर्यंत त्यांना प्रत्येक वेळेला सांगितलेलं आहे, पण या प्रशासनाचं आणि त्या ठेकेदाराचं मला या ठिकाणी दुर्लक्ष झालेलं दिसून येतं आहे। त्यामुळं या पाईपलाईनचं काम तात्काळ करून या रस्त्याची डागडुजी किंवा ज्या ठिकाणी नवीन रस्ते करणार आहेत ते नवीन रस्ते तात्काळ झाले पाहिजेत, अन्यथा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीनं संबंधित नगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी ठेकेदारांना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीनं दणका दिल्याशिवाय राहणार नाही। तुर्तास थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।